Okay, so we'll see now what is determinate and intermediate structures. So in the previous video, we have come up to this point. Now just revising it again, determinate structure म्हणजे काय बघा, जे काही अननोन रिएक्शन्स आहेत बीम मध्ये, म्हणजे जसं आता सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये टोटल अननोन रिएक्शन्स किती आहे? 3 आहेत, बरोबर आहे. 1, 2 and 3 हे रिएक्शन डायग्राम वरून आपल्याला कळतं. Now if this number of unknown reactions is less than or equal to number of equilibrium equations. Number of equilibrium equations किती आहे बघा, हे आपल्याकडे कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, हे चेंज नाही होऊ शकत. Number of equilibrium equations are 3. This can change number of unknown reactions based on the beam. So if the number of unknowns is less than or equal to number of equilibrium equations, then the structure is called as determinate structure. जसं आता सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये number of unknown reactions are 3, number of equilibrium equations are also 3. As these both are 3 and 3, that means it is a determinate structure. It is a determinate structure. Now indeterminate structure चा काय राहणार मग डेफिनेशन? अपोजिट ऑफ डिटर्मिनेट स्ट्रक्चर. जर नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स, तिकडे काय होतं? लेस दॅन नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन. इथे काय? नंबर ऑफ अननोन्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन. सच स्ट्रक्चर इज कॉल्ड एज इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. त्याला काय म्हणतो आपण? इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. एक्झाम्पल दिले आहे फिक्स्ड बीम, कंटिन्युअस बीम, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. विल टेक द एक्झाम्पल ऑफ फिक्स्ड बीम. ओके, सो फिक्स्ड बीम कशी ड्रॉ करायची? एक हॉरिझॉन्टल बीम, ओके, फिक्स सपोर्ट ऑन दिस साइड अँड फिक्स सपोर्ट ऑन दिस साइड. ओके, रिएक्शन डायग्राम कसा ड्रॉ करायचा याचा? सो दिस इज अ बीम, ओके, रिएक्शन नंबर 1 वर्टिकल डायरेक्शन, मग हॉरिझॉन्टल डायरेक्शन दोन्ही साइडने, आणि देन अ मूवमेंट. किती झाले टोटल नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स? How many total unknown reactions are there in this case? 1, हा दूसरा, and this is 3. Similarly 4, 5 and 6. So total number of unknown reactions are 6. Total number of equilibrium equations किती है? Same number of equilibrium equations, sigma fx0, fy0 and sigma m0. Total number of equilibrium equations are 3. So we can see 6 जो आहे तो काय आहे? जास्त आहे 3 पेक्षा. इट मीन्स नंबर ऑफ अननोन्स जे आहेत, नंबर ऑफ अननोन्स ते जर जास्त आहेत इक्विलिब्रियम इक्वेशन्स पेक्षा, दॅट मीन्स द स्ट्रक्चर इज इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ठीक आहे सर, आता कळलं आम्हाला डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेटचा फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन. पण याचं काम काय? ठीक आहे, याचं काम काय? तर बघा मुलांना, याचं काम जे आहे ते डायरेक्टली आपल्याला माहीत पडण्यासाठी आहे की जे गिवन बीम आहे ते आपण फक्त इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करून फाइंड आउट करू शकतो का किंवा ॲनालाइज करू शकतो का? परत एकदा सांगतो, जे काही आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला प्रश्नात नाहीतर सिम्पली सपोर्टेड बीम दिली जाईल, कॅन्टिलिव्हर दिली जाईल, फिक्स दिली जाईल, कंटिन्युअस दिली जाईल किंवा प्रॉप कॅन्टिलिव्हर दिली जाईल. ठीक आहे, तर या सगळ्या बीम पैकी तुम्हाला जर एखादी बीम दिली, तुम्हाला जर म्हटलं की त्याला ॲनालाइज करा. ॲनालाइज करा म्हणजे काय? ॲनालाइज करणं म्हणजे फाइंडिंग आउट द अननोन फोर्सेस अँड मुवमेंट्स. म्हणजे इथे जे 6 दिसत आहे ना अननोन, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढणं म्हणजेच त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं. तर तो प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता का? डायरेक्टली सॉल्व्ह करणं म्हणजे फक्त इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता की नाही, हे माहिती करण्यासाठी आपल्याला हे डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर काय आहे ते समजलं पाहिजे. ठीक आहे, जर तुमचं स्ट्रक्चर डिटर्मिनेट असेल, जर स्ट्रक्चर डिटर्मिनेट असेल तर फक्त इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करूनच तुम्ही जे आहे अननोन फाइंड आउट करू शकता. म्हणून त्याला डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणते की तुम्ही डिटरमाइन करू शकता, डिटर्मिनेबल आहे तो. आर यू गेटिंग इट? डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय की त्या स्ट्रक्चर मध्ये जे काही अननोन्स असतील ते तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून. डायरेक्टली सिग्मा fx is equal to 0, fy is equal to 0 and sigma m is equal to 0 या 3 कंडिशन जर लावल्या तुम्ही, तर जेही अननोन आहे तिथे ते सगळ्या अननोनच्या व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो डिटर्मिनेट स्ट्रक्चर. कसा फाइंड आउट करायचं डिटर्मिनेट आहे की नाही? जर त्या स्ट्रक्चरमध्ये अननोन्स जे आहेत
ते जास्त असेल कशापेक्षा? इक्विलिब्रियम इक्वेशन्स पेक्षा. इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपल्याला माहिती आहे किती आहे? 3 आहे. मग 3 पेक्षा जास्त जर अननोन असले दॅट मीन्स द स्ट्रक्चर इज इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. 3 किंवा 3 पेक्षा कमी असेल तर डिटर्मिनेट स्ट्रक्चर. ओके. आता कमिंग टू द मेन पॉइंट, the main chapter that we are studying right now here is fixed beam. कोणता आहे? फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम आता मला सांगा डिटर्मिनेट आहे की इनडिटर्मिनेट आहे? इट इज डिटर्मिनेट स्ट्रक्चर. डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे याचा अर्थ आपण हे बीम डायरेक्टली इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून फाइंड आउट करू शकतो का? Can we analyze this beam directly by using the equilibrium equation that is sigma fx is equal to 0, sigma fy is equal to 0 and sigma m is equal to 0? हे 3 इक्वेशन्स यूज करून आपण हे 6च्या 6ही अननोन फाइंड आउट करू शकतो का? द आन्सर इज नो. आपण हे सगळं जे आहे ते फाइंड आउट करू शकत नाही. आता का नाही फाइंड आउट करू शकत सर? तर बघा आता याच्यासाठी मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. एक तुम्हाला इक्वेशन दिलाय मी x प्लस y इज इक्वल टू 10. x प्लस y इज इक्वल टू 10. आता इथे x आणि y ची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला? डू यू नो दिस द व्हॅल्यू ऑफ x अँड y? नो. तुम्हाला ते x आणि y ची व्हॅल्यू जी आहे ते नाही माहित, म्हणून आपण त्याला काय म्हणू? दीज आर द अननोन्स. काय आहे हे दोन? अननोन्स आहेत. बरोबर आहे. आता सर या दोघांच्या अननोनची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? तर बघा, जर मी तुम्हाला या इक्वेशन सोबत अजून एक इक्वेशन दिलं x मायनस y इज इक्वल टू 2. हे पहिले इक्वेशन पहिले दिलं होतं. आता काय केलं मी तुम्हाला हे दोन इक्वेशन दिले, इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा तुम्ही फाइंड आउट करू शकता का x आणि y ची व्हॅल्यू? येस, यू कॅन फाइंड इट आउट. हाऊ यू कॅन फाइंड इट आउट? डायरेक्टली याला ऍड करायचं. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. या दोघांना ऍड केलं तर काय होईल? x आणि x किती होते? 2x प्लस y आणि मायनस y हे होऊन जाईल कॅन्सल. राईट हँड साइडला प्लस करायचं आहे. 10 प्लस 2 इज 12. 2x is equal to 12, x is equal to 12 divided by 2, that is 6. भेटली x ची व्हॅल्यू. आता x जर 6 असेल, x जर 6 असेल तर y किती होणार? फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकलं 6, तर हा 6 इकडे गेला तर मायनस 6, म्हणजे y is equal to 10 minus 6, that is 4. आली का x आणि y ची व्हॅल्यू? बघा लक्ष द्या, जर तुमच्याकडे एकच इक्वेशन असतं आणि अननोन 2 असते तर तुम्ही दोनही अननोनचे व्हॅल्यू काढू नाही शकत. ठीक आहे. जर तुमच्याकडे 2 इक्वेशन्स आहेत आणि 2 अननोन आहे तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. इज इट क्लिअर? हे सांगण्याचा अर्थ काय की जितके पण अननोन्स आहे तुमच्याकडे, जर 2 अननोन आहे तर तुम्हाला इक्वेशन्स किती लागतील? हे दोन्ही अननोन्स फाइंड आउट करायसाठी मिनिमम तुम्हाला 2 इक्वेशन्स लागतील. 2 पेक्षा जास्त जर असेल तरी होणार, पण 2 लागतात. तर हे सेम गोष्ट जे आहे, हे सेम गोष्ट x आणि y च्या जागी आपण इथे टाकायचं रिएक्शन्स. काय टाकायचं? रिएक्शन्स. आणि हे इक्वेशन म्हणजे कोणते इक्वेशन आहे आपले? इक्विलिब्रियम इक्वेशन. इक्विलिब्रियम इक्वेशन. आता हे इक्विलिब्रियम इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे किती आहे? हे तर नेहमी 3च राहणार. म्हणजे आपल्याकडे 3 कंडिशन तर आहे. कोणताही प्रॉब्लेम दिला तर 3 कंडिशन आपल्याकडे आहे. मग उरला विषय या अननोन रिएक्शनचा. तर अननोन रिएक्शन आपण कसं फाइंड आउट करू शकतो? रिएक्शन डायग्राम वरून. ओके. तर जर फिक्स्ड बीम असेल तर नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती येणार? 6. म्हणजे 6 अननोन आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे 3च इक्वेशन आहे. तर सॉल्व्ह होऊ शकतं का? नाही होऊ शकत. ओके. सो दॅट इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड हियर. दिस इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ डिटर्मिनेट अँड इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ठीक आहे. डिटर्मिनेट म्हणजे जे डायरेक्टली आपण इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करून सॉल्व्ह करू शकतो. इनडिटर्मिनेट म्हणजे जे आपण फक्त इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करून जे आहे सॉल्व्ह नाही करू शकत. ओके. नाउ if we cannot solve the indeterminate structure only by using the equilibrium equations, जर आपण इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून फाइंड आउट नाही करू शकत हे टोटल 6, तर आपल्याला काय लागतील? आपल्याला काही एक्स्ट्रा इक्वेशन लागतील. काय लागतील आपल्याला?
काही एक्स्ट्रा इक्वेशन्स लागतील, त्या एक्स्ट्रा इक्वेशन्सला आपण कंपॅटिबिलिटी इक्वेशन्स म्हणतो. वी कॉल इट एज कंपॅटिबिलिटी इक्वेशन्स. आता सर एक्स्ट्रा किती लागतील, तर बघा आता इथे 6 अननोन आहे. किती आहे? 6 अननोन आहे. आपल्याकडे इक्वेशन्स किती आहे दिलेले आपल्याला? 3. पण अननोन 6 आहे, इक्वेशन 3च आहे, तर एक्स्ट्रा अजून किती लागतील आपल्याला? अजून 3 लागतील. तर अजून 3 जर आपण या कंपॅटिबिलिटी इक्वेशन्स जे आहेत हे यूज करून जर 3 इक्वेशन्स फाइंड आउट केले, तर जे आहे आपण हे जे 6 ही अननोन्स आहे हे फाइंड आउट करू शकतो. आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण? एनालिसिस ऑफ बीम. ठीक आहे, एनालिसिस करणे, दॅट इज फाइंडिंग द अननोन रिएक्शन्स. आय होप इट इज क्लिअर. डिटर्मिनेट अँड इंडिटरमिनेट स्ट्रक्चर. तर आपलं फिक्स्ड बीम जे आहे ते काय आहे? इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. आता इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशन सोबत एक्स्ट्रा काहीतरी कंडिशन्स लावावे लागतील. त्या कंडिशन्स वापरूनच जे आहे आपण अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर ते एक्स्ट्रा कंडिशन्स काय आहेत? दॅट विल डिस्कस इन द सबसिक्वेंट लेक्चर. नाउ वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. काय आहे नाव? सुपरपोजिशन प्रिन्सिपल. हे म्हणजे आता एक सुपर पॉवर तुम्हाला दिलेली आहे. सुपरपोजिशन म्हणजे काय आहे? सुपर पॉवर आहे एक. तर कशी सुपर पॉवर सर? बघा एक्झाम मध्ये डेफिनेशन येऊ शकते ही, तर ही तुम्ही लर्न करून घ्याल. इफ द नंबर ऑफ फोर्सेस और मुवमेंट्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, देन combined effect is equal to algebraic sum of effects of individual forces or movements considered separately. ठीक आहे, पण आता याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या पहिले. सांगण्याचा अर्थ काय आहे? कंबाईन इफेक्ट. काय म्हणताय? कंबाईन इफेक्ट इज इक्वल टू अल्जेब्राइक सम ऑफ इफेक्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल. बस इतकंच तुम्ही लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? कंबाईन इफेक्ट. काय म्हटलेलं आहे? कंबाईन इफेक्ट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे आता बघा इथे एक मी बीम काढलेली आहे. या बीम वर मी काय करतोय, इथे जे आहे 2 फोर्सेस जे आहे इथे मी लावतोय. ठीक आहे, या फोर्सचं नाव आहे P1, या फोर्सचं नाव आहे P2. हे डिस्टन्स आहे A, या दोघांच्या मधातलं B, आणि हे आहे C. सुपर पॉवर जे आहे, सुपर पॉवर तुम्हाला भेटली म्हणजे तुम्ही काय करू शकता ते बघा. सुपर पॉवर म्हणजे काय की हे 2 फोर्सेस जे आहे, हे 2 फोर्सेस आता इथे कंबाइनली ऍक्ट होत आहे. ठीक आहे, कंबाइनली ऍक्ट होत आहे. तर आपण हे इझी करण्यासाठी काय करू शकतो? इझी करण्यासाठी या टोटल इफेक्टला 2 भागात डिवाइड करू शकतो. 2 भागात डिवाइड करू शकतो. पहिल्या भागात काय करायचं? पहिल्या भागात फक्त पहिलाच फोर्स जो आहे तो अप्लाय करायचा, दुसऱ्याला विसरून जायचं. काय करतोय आपण? कंबाईन इफेक्ट जो आहे त्याला 2 भागात डिवाइड करतोय. पहिला इफेक्ट पहिल्या ह्याच्यात, दुसरा इफेक्ट दुसऱ्या ह्याच्यात. तर पहिल्या ह्याच्यात फक्त P1 टाकायचा. तर फक्त P1 घेतला आपण. आता P1 च्या इकडलं डिस्टन्स किती आहे? A. डायग्राम बघत चला बरोबर. P1 च्या इकडलं डिस्टन्स किती आहे? A आहे. आता P1 पासून इथे शेवटपर्यंत डिस्टन्स किती आहे? B प्लस C. हा P2 काढून टाकलाय आपण. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये काय केलं? P1 ठेवला, P2 ला काढून टाकलं, प्लस काय केलं? याचं अल्जेब्राइक सम केली, अल्जेब्राइक सम प्लस. आता सेकंड केसमध्ये काय करणार? मी P2 घेणार आणि P1 ला काय करणार? कट करणार. तर मी इथे फक्त P2 ड्रॉ करणार, फक्त P2 ड्रॉ करणार. आणि डिस्टन्सेस काय आहे P2 च्या समोरचं? दिस इज C, आणि P2 च्या तिकडे लेफ्ट साइडला टोटल इज A प्लस B. is A plus B. Okay, now this is the superpower that this superposition principle gives you. ही सुपर पॉवर जी आहे तुम्हाला देते. ठीक आहे, तर काय झालेलं आहे हे करून आता सुपर पॉवर हे यूज केल्याने आपला जो हार्ड प्रॉब्लेम आहे, तो हार्ड प्रॉब्लेम 2 इझी प्रॉब्लेम्स मध्ये जो आहे तो डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल. कंबाईन इफेक्ट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट्स. ठीक आहे, आता हे जे प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपल वापरून आपल्याला फिक्स्ड बीमला अनालाइज करायचं आहे. दिस इज द बॅकबोन ऑफ अनालिसिस ऑफ फिक्स्ड बीम.
व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज एनालिसिस ऑफ फिक्स्ड बीम. एनालिसिस ऑफ फिक्स्ड बीम.